नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 22 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना। परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण डेली करंट अफेअर्स चालू घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ येत असतात। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक जलदिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 22 मार्च रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेच्या देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1.7%। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 1 अब्ज टन। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, कोळसा मंत्रालयाने 2024-25 साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 108 कोटी टन लक्ष्य ठेवले आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 6, कोणत्या देशाचा जगातील अव्वल कापड निर्यातीदारामध्ये समावेश झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, भारत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा किती टक्के झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 4% झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणता देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर विकसित करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, भारत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जागतिक जलदिन 2025ची थीम काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ग्लेशियर प्रिझर्वेशन। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 21 मार्च। मित्रांनो, तुम्ही जर खरोखर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, पण प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, संयुक्त राष्ट्राने 21 मार्चला कधी जागतिक हिमनदी दिन घोषित केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 22/2022ला। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 2025 रोजी साजरी करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नेतुम्बो नंदी नॉयतवाह। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, कोणत्या राज्यात देशातील पहिले फ्रोझन झू स्थापन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पश्चिम बंगाल। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिशा राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, कितव्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025चे आयोजन ओडिसामध्ये करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 57। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्या, प्रश्नांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर प्लीज करून कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, 57व्या वरिष्ठ खो खो चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या कालावधीत ओडिसामध्ये करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 31 मार्च ते 5 एप्रिल। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून 50 वर्ष झाल्यानिमित्ताने कोणी मार्च ऑफ ग्लोरी बुक लिहिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, के अरुमुगन आणि एरोल डी क्रूजने। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, नेतुम्बा नंदी नॉयतवाह यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नामिबिया देशाची। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेन्मार्क सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, विजय शंकर यांना प्रदान करण्यात आला आहे।
पुढचा प्रश्न आहे नंबर 21. कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिरंजीवीला. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. तेलुगू अभिनेता चिरंजीवीला कोणत्या देशाने लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी UKने. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. स्टेट ऑफ क्लायमेट रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने जारी केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी BWMO. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ओडिशा राज्याच्या. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी हरीश टंडन. मित्रांनो, हे होते 22 मार्च 2025च्या चालू घडामोडींचे जनरल नॉलेज. स्पर्धा परीक्षेमध्ये खरं तर याचा खूप मोठा वाटा आहे, कारण 15 ते 20 मार्क 15 ते 20 प्रश्न या टॉपिकवर येत असतात. इथेच थांबूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.